आज आपल्या NSS कॅम्पचा शेवटचा दिवस, बरोबर? ज्या दिवशी तुम्ही आला असाल तो पहिला दिवस तुम्हाला त्रासदायक वाटला असेल, कसं करायचं काय करायचं, पहिलेच वर्ष आहे ना, बरोबर? दुसरं वर्ष आहे. पहिल्यांदा किती जण आले त्या कॅम्प? गुड. म्हणजे आपलं हे पहिलं वर्ष आहे. कल्याणमध्ये पण दुसरे वर्ष लागले. म्हणजे कल्याण आपलं 6 वर्षापासून आपलं कामकाज कल्याणमध्ये आहे. ज्या दिवशी आपण आलो होतो त्यावेळेला काय करायचं असतं, कॅम्प काय असतो, कॅम्प मध्ये राहायचं कसं, खायचं कसं, वागायचं कसं, हे सगळ्या गोष्टी आपल्यासाठी नवीन नव्हत्या. आज तुम्ही परिपक्व होऊन इथून निघताय, बरोबर? तुम्हाला या 7 दिवसामध्ये आयुष्यामध्ये आपण कुठेही राहू शकतो याची परिस्थिती आली असेल. कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण स्वतःला घडवू शकतो याचं तुम्हाला भान आलं असेल. म्हणजे सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत प्रत्येक गोष्ट ही आपल्यालाच करायची आहे. घरी असल्यानंतर आई जेवायला वाढ ग, पाणी दे, हा आपला रुबाब घरी असतो. पण इथं असल्यानंतर आपल्याला स्वतःलाच आपलं स्वतःचं ताट घ्यायचं आहे. स्वतःचं जेवण आपल्याला ग्रुप वाईज, प्रत्येक कादंबरीच्या नावाने एक ग्रुप आहे आणि त्या ग्रुपला प्रत्येकाचं काम करायचं आहे, बरोबर? प्रत्येकाची एक ग्रुपची जबाबदारी त्या दिवशी ठरलेली आहे. श्रमसंस्कार शिबिर. श्रमसंस्कार शिबिर म्हणजे काय तर आपल्याला श्रम करण्याचे संस्कार होण्यासाठीचं हे शिबिर आहे, बरोबर? आपल्याला शहरी भागामध्ये राहत असताना आपल्यावर जास्त तर श्रम करण्याची सवय नसते, आपल्याला कष्ट करण्याची आपल्या शरीराला सवय नसते. पण या ग्रामीण भागामध्ये आल्यानंतर आपल्याला ग्रामीण भागातलं जीवन काय असतं, गावातली लोक राहतात कशी, त्यांची घरं कशी असतात, त्यांची शेती कशी असते, ते त्यांची दिनचर्या कशी असते, ते काय काय काम करतात हे आपल्याला अनुभवता येतं. तुम्ही तुमच्या माध्यमातून या गावाची स्वच्छता केली. स्वच्छता करताना काही वाईट वाटलं का? म्हणजे कोणाला असं वाटलं की मी कशाला कचरा उचलो? नसेल वाटलं ना? हे माझं कर्तव्य आहे, बरोबर? जसं भारतीय संविधानाने आपल्याला हक्क, अधिकार आणि कर्तव्य दिलेली आहेत त्याच पद्धतीचं हे माझं कर्तव्य आहे. म्हणजे मी अनेक कॉलेजेसच्या कॅम्पला मार्गदर्शन करायला गेलो आहे. त्या कॅम्पमध्ये मी अनेक वेळा त्या कॉलेजच्या कॅम्पचा अभ्यास सुद्धा केला. त्या कॉलेजचं काम काय असतं, कॅम्पचं काम काय असतं, एखाद्या ठिकाणचा कचरा उचलायचं त्याच्यावर काही काम नसतं. पण तुमच्या सर्वांचं कौतुक आहे, स्वतःसाठी तुम्ही टाळ्या वाजवा की तुम्ही या गावासाठी खूप चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे. या गावातील विद्यार्थ्यांना तुम्ही शिक्षणाचे धडे देण्याचा प्रयत्न केलाय. मी जास्त वेळ घेणार नाही, झोपू नका. झोप आली असेल तर जागे व्हा. मी 5 ते 10 मिनिटात संपवून टाकणार आहे. मला माहिती आहे जेवल्यानंतर झोप खूप सुंदर लागते आणि जेवलं नाही, भूक लागली तर झोप लागत नाही. पण झोपेसारखं वाटतं की झोपलो असतं तर बरं झालं असतं. मी बोर करणार नाही. आज आपण या 7 दिवसामध्ये आपल्यामध्ये एक नवीन ऊर्जा घेऊन जाणार आहोत. आज तुम्ही गेल्यानंतर जर असा विचार करणार असाल की आता कॅम्प संपला, आपल्या जबाबदाऱ्या संपल्या, तर हे चालणार नाही. ही तुमच्या आयुष्याची शिदोरी असणार आहे. आज तुम्ही इंजिनिअरिंग करताय, बरोबर? तुम्ही इंजिनिअरिंग करत असताना उद्या तुम्हाला कुठेतरी अशा ठिकाणी जॉबला जावं लागणार आहे जिथे तुमचं आणि तुमच्या घरच्यांचा काही संबंध नाही. तुम्ही त्या प्लेसमेंटला ओळखत नाही, त्या गावाला ओळखत नाही, त्या शहराला ओळखत नाही. तुम्ही शक्यतो या जिल्ह्याच्या बाहेर असाल, या राज्याच्या बाहेर असाल, या देशाच्या बाहेर असाल, किंवा काही जण या देशाच्या बाहेर सुद्धा जाऊ शकतात. अशा परिस्थितीमध्ये जगायचं कसं, राहायचं कसं, खायचं कसं, प्यायचं कसं, वागायचं कसं हे शिकवण्यासाठी तुमच्यावर हे समसंस्कार शिबिरात झालेले. छत्रपती शिवाजी महाराज त्यांना माहित नसायचं की माझी मोहीम कधी आहे, किती दिवस आहे, मला माझा गड सोडून किती दिवस राहावं लागणार आहे, किती दिवस चालावं लागणार आहे, किती दिवस उपाशी राहावं लागणार आहे, किती दिवस पायी चालावं लागणार आहे, किती दिवस घोड्यावर बसून चालावं लागणार आहे. हे शिवाजी महाराजांना माहित असायचं का? नाही. पण ते अनुभव घेत घेत ते पुढे जात होते आणि
त्यांनी स्वराज्याची निर्मिती केली. आणि त्या छत्रपतींच्या शिवाजी महाराजांच्या या सुराज्यामध्ये चांगलं राज्य आणण्याची जबाबदारी आता कोणाची राहिलेली आहे? आपली. तुम्ही रोज बातम्या पाहत असाल, तुम्ही रोज पेपर वाचत असाल, ज्या शिवाजी महाराजांच्या राज्याच्या कार्यकाळामध्ये सुभेदाराची सून शिवाजी महाराजांना नजराणा म्हणून पेश केली गेली, त्यावेळेला शिवाजी महाराज म्हणाले की एवढी जर सुंदर, बाबा शिवाजी महाराजांची आई काही सुंदर नव्हती, खूप सुंदर होती, पण एवढी सुंदर माझी आई असती तर मी पण खूप सुंदर असतो, असं वाक्य असं अनेक इतिहासतज्ञ सांगतात. म्हणजे शिवाजी महाराजांची नीतिमत्ता किती सुंदर होती, ती नीतिमत्ता आपली खालवत चाललेली. आज आपण रोज बातम्या पाहतोय की कुठे ना कुठेतरी अन्याय अत्याचार झालाय, बरोबर, कुठे ना कुठे काहीतरी झालंय, हे आपल्याला ऐकायला मिळतं. मग हे थांबवण्याचं काम कोणाचं आहे? सरकारचं. आपलं. सुरुवात आपल्यापासून होतं. कारण संविधान काय म्हणतं? आम्ही भारताचे लोक, म्हणून प्रत्येक गोष्टीची जबाबदारी आपली आहे. कल्याण गावात येऊन आपण काय केलं? कल्याण गावाच्या विकासामध्ये आपला हातभार लावला, बरोबर. तुमच्या कॉलेजच्या माध्यमातून या ठिकाणी चांगलं डॅम निर्माण झालं, याचा फायदा कोणाला झाला? या गावकऱ्यांना झाला. या गावकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. अजून एक डॅमचा आपला प्रस्ताव कॉलेज देणार आहे, बरोबर. तुम्ही जवळपास 25-30 पोती प्लास्टिक जमा केलं ना. तेच प्लास्टिक इथल्या गायींनी खाल्लं असतं, जनावरांनी खाल्लं असतं, त्यांच्या पोटामध्ये गेलं असतं आणि त्या गायी मृत्यू पावल्या असत्या. तुम्ही काहीतरी सुंदर काम केलेलं आहे. तुम्ही या गावातली रंगरंगोटीचं काम केलेलं आहे. तुम्ही इथल्या विद्यार्थ्यांना मोटिवेशन देण्याचं काम केलंय. हेच काम तुम्हाला आता आयुष्यभर करण्यासाठी तयार राहायचं. बघा, तुम्ही एक चांगले इंजिनियर व्हाल, तुम्हाला झोपायला चांगली गादी मिळेल, तुम्हाला झोपायला आलिशान घर मिळेल, पण तुमच्या डोक्यात हे सुद्धा असलं पाहिजे की इथले अनेक गरीब उपाशी पोटी झोपतायत, इथल्या अनेक गरिबांना घर नाहीयेत, त्यांच्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागणार आहे. माझ्या आयुष्यामध्ये जेवढं जमेल तेवढं चांगलं काम मी त्यांच्यासाठी केलं पाहिजे, हे तुम्ही इथून शिकून गेलं पाहिजे. आज तुम्हाला या एनएसएस कॅम्प मधनं चांगले मित्र मिळाले असतील, मैत्रिणी मिळाले असतील, ज्यांना आपण कधीच कॉलेजच्या प्रिमायसेस मध्ये पाहिलं नाही किंवा कधी ओळखत नव्हतो, कधी आपण त्यांना बोलत नव्हतो, ते आज आपले जीवाभावाचे मित्र झालेले. ज्यांनी आपल्याला जपलं, आपण त्यांना जपलं, ते मिळाले. आपल्याला ग्रामीण संस्कृती मिळाली. या गावातल्या लोकांशी तुमचा संवाद झाला असेल, या गावातल्या लोकांची संस्कृती तुम्हाला कळाली असेल. या ठिकाणी ग्रामीण भागातून आलेले किती विद्यार्थी आहेत? गावाकडून आलेले बहुतांश ग्रामीण भागातूनच आलेले विद्यार्थी आहेत, बरोबर. तुम्हाला माहिती आहे की गावातल्या आपल्या वेदना किती आहेत, आपलं गाव कसं आहे, आपल्या गावातला मी एक इंजिनियर बनणार आहे, यासाठी गावामध्ये तुमचं नाव होणार, बरोबर. की आमच्या गावातला हा मुलगा इंजिनियर झाला. जसं आमच्या घरामध्ये म्हणतात की आमच्या घरातला पहिला वकील म्हणजे आमचा धम्मराज साळवे, तसं तुमचं सुद्धा नाव तुम्हाला करायचंय. पण तुम्हाला असं वाटत असेल ना की ह्या गावातली मुलं सुद्धा आता पुढे आले पाहिजेत, ते सुद्धा तुमच्यासारख्या मोठ्या प्रमाणावर इंजिनियर झाले पाहिजेत, चांगल्या स्ट्रीम मध्ये आले पाहिजेत, मोठ्या ठिकाणी त्यांनी स्वतःचं इंजिनिअरिंगचं एज्युकेशन असेल, इतर एज्युकेशन असेल ते घेतलं पाहिजे. त्यासाठी आता आपण पुढे येणं गरजेचं आहे. बघा, आपल्या समोर वाटा खूप आहे, पण ह्या वाटा शोधत असताना आपल्याला सक्षम होणं गरजेचं आहे. तुम्ही चांगले प्लेसमेंट मिळवा. प्लेसमेंट मिळवल्यानंतर आर्थिक सक्षम होण्याकडे लक्ष द्या. आर्थिक सक्षम झाल्यानंतर कुटुंबाकडे लक्ष द्या, आणि कुटुंबाकडे लक्ष दिल्यानंतर समाजाकडे लक्ष द्या. समाजाकडे दुर्लक्ष करू नका. समाजाला तुमची गरज आहे. आज अनेक गरीब गरजूंना तुमची गरज आहे, त्यांना मदत करण्याचं काम तुम्हाला करायचं आहे. कर्मवीर भाऊराव पाटलांनी, छत्रपती शिवाजी महाराजांनी जर ठरवलं असतं की आमच्या पुरतं आम्ही बघतो, तर काही साध्य झालं नसतं. पण ज्या वेळेला आपण ठरवतो की मला माझ्या बरोबर या समाजाचं सुद्धा भलं करायचंय, हे काम तुम्हाला करायचंय. आम्ही रयत विद्यार्थी विचार मंच नावाची एक संस्था चालवतो. ज्या रयत विद्यार्थी विचार मंचाच्या माध्यमातून आमची 200 जणांची टीम आहे, ज्यामध्ये सर्व तुमच्यासारखे युवक आहेत. आम्ही गरीब गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करतो. बघा, आपलं जर शिक्षण चांगलं झालं, आपल्याला जर चांगलं प्लेसमेंट मिळालं, तर आपल्या घराची आर्थिक स्थिती सुधारते, बरोबर.
ते करण्यासाठी आपल्याला पुढाकार घ्यावा लागेल. आज आपल्यापैकी बऱ्याच जणांना अशी अडचण असते की ऍडमिशन घ्यायला फी नाहीये, ऍडमिशन घ्यायला साहित्य नाहीये, शिक्षणासाठी या मदतीची गरज आहे, शिक्षण घेताना या अडचणी आहेत, ह्या सोडवण्यासाठी कोणीतरी पुढाकार केला पाहिजे. आपल्याला ऍडमिशनच्या वेळेला किंवा शिक्षणाच्या वेळेला काही अडचण आली तर आपण पहिला हात कोणाकडे पसरतो? मित्राकडे किंवा आपल्या कुटुंबाकडे. कुटुंबाने जर मदत केली नाही, मित्रांनी मदत केली नाही तर आपल्याकडे काय पर्याय असतो? लोन. लोन मिळतं का आपल्याला? लोन मिळतं? सिबिल जनरेट नसतं. एज्युकेशनला लोन आहे पण ते आपल्याला काही मिळत नाही, बरोबर? अशा आपल्या अडचणी असतात. पण या अडचणी सोडवण्यासाठी आपण काय करू शकतो? सगळेजण मिळून एखाद्याची मदत करू शकतो. फर्ग्युसन कॉलेजमध्ये एक विद्यार्थी आहे, त्याचं ऍडमिशन आम्ही केलं. गरीब गरजू घरातला अशाच एका धाराशिव उस्मानाबाद खेड्यातला एक मुलगा आला. त्याने सांगितलं, सर माझ्या शिकायची खूप इच्छा आहे, फर्ग्युसन मध्ये मला ऍडमिशन मिळतंय पण माझ्याकडे पैसे नाहीत आणि आमचं वर्षाला माझ्या वडिलांचं उत्पन्न आहे 50,000 रुपये वर्षाचं उत्पन्न, म्हणजे महिन्याला किती झालं? 5 पण नाही, बरोबर? म्हणजे 5,000 आपलं घर तरी चालतं का? आपल्या एकट्याचा खर्च 5,000च्या वर जातो एकाचा. आणि त्या कुटुंबातून तो आला होता. त्याची बहीण पोलीस भरती झाली होती, पण पोलीस भरती होईल तिला 1च महिना झाला होता, पेमेंट सुद्धा आला नव्हता. घरातली परिस्थिती पैसे भरण्यालायक नव्हती. त्याला 30,000 रुपये भरायचे होते. त्याला 30,000 कोण देणार? आपण देऊ शकतो? आपल्याला जर कोणी एखाद्याने मागितले, तुला तुझ्याकडचे 30,000 तुला नंतर देतो, आपण देणार नाही देत. पण आपण सर्वांनी मिळून जर ठरवलं त्याला पैसे द्यायचे तर देऊ शकतो की नाही? देऊ शकतो ना. अडचण आहे का काही? प्रत्येकाने 100-100, 200-200, 500-500 काढले तर त्याची फी जमा होते. पण त्याच्याकडे फी भरायला पैसे नाहीत म्हणून त्याने आत्महत्या केली पाहिजे का? नाही ना. तर त्यासाठी आपण पुढाकार घेतला पाहिजे ना. जर तो शिकू शकतो, त्याची शिकायची इच्छा आहे, त्याने त्याच्या गाडीसाठी पैसा मागितला नाही, त्याने मोबाईलसाठी मागितला नाही, त्यांनी कुठे फिरायला जाण्यासाठी मागितलं नाही, तर शिक्षणासाठी पैसा मागितला, आपण तो देऊ शकतो जर ते आपण सर्वांनी ठरवलं तर. मग आम्ही ठरवलं त्याच्या शिक्षणाची जबाबदारी घ्यायची. आम्ही सर्वांनी मिळून त्याला 10,000 रुपये जमा करून दिले. मी माझ्या स्टेटसला ठेवलं, हा आमच्या संस्थेचा स्कॅनर आहे, ज्याला जे जमेल त्यांनी ते डोनेशन द्या, आम्ही ते जमा करून याला शिक्षणासाठी देणार आहोत. आणि ते स्टेटस ठेवलं आणि 2 तासात 10,000 रुपये मी जमा केले. 10,000 जमा केले, त्याला ऍडमिशन दिले. फर्स्ट इन्स्टॉलमेंटचं ऍडमिशन झालं. तो ऍडमिशन घेऊन फर्ग्युसनला शिकतोय आणि फर्स्ट सेमला त्यांनी A ग्रेड पास केलं. विचार करा, तो मुलगा हुशार होता की नाही? त्याला परिस्थितीवर मात करण्यासाठी कोणीतरी हात देण्याची गरज होती, साथ देण्याची गरज होती, आणि ते काम आम्ही केलं. तेच काम आपल्याला पुढे चालून करावं लागणार आहे. आज मगाशी मी एक सांगितलं, लातूरची एक मुलगी होती पूजा नावाची. त्या पूजाला बस पास साठी 250 रुपये नव्हते. किती? 250 रुपये बस पास साठी नव्हते. किती जणांनी बातमी वाचली? त्याला माहिती. काय केलं तिने? म्हणजे एफसी कॉलेजची स्टुडंट लातूरची. काय केलं तिने? तिने अप्लाय केलं होतं सर त्याच्यासाठी. 250 रुपये नव्हते तिच्याकडे. तर ती सर ती आत्महत्या केली. फाशी घेतली तिने. का घेतली? 250 रुपये बस पास साठी नाही. आपण आपल्या मित्राच्या बर्थडेला 250 रुपयाचा केक आणला ना तर 5 मिनिटात संपतो. तिच्यासाठी ते 500 रुपये 250 रुपये बस पास साठी लागत होते. तिला शिक्षणासाठी मदतीचे गरजेचे होते आणि ते तिच्याकडे नव्हते म्हणून तिने आत्महत्या केली. आत्महत्येचं कारण किती किरकोळ होतं. ते जर आपल्याला कळवलं असतं तर आपण जमा केले असते ना. 50-50 रुपये 20-20 रुपये आपण ते जमा करून देऊ शकलो असतो. तुमच्या NSS कॅम्पचे प्रत्येकाला 10,000 रुपये जरी सांगितलं तर आपण जमा करून देऊ शकलो असतो आणि तिचं एज्युकेशन झालं असतं. आता मध्ये एक मुलाने आत्महत्या केली. वह्या घ्यायला पैसे नव्हते, टॅब आणि वह्या घ्यायला पैसे नव्हते, आत्महत्या केली. ते बघून बापाने पण आत्महत्या केली. याच्यापेक्षा वाईट काय आहे का हो? आपण किती चांगलं जगतोय नाही का? आपल्याकडे सगळं आहे. म्हणजे माझं घड्याळ 5,000चं आहे, एवढ्यात त्याचं सगळं झालं असतं.
बरोबर. मग ह्या जाणीव कोणाला पाहिजे? आपल्याला. दुसऱ्याच्या मनाला जर बोचलं तर आपल्याला पण त्रास झाला पाहिजे. ही असते मैत्री. ही मैत्री आपल्याला जपता आलं पाहिजे. मित्र वडव्यामध्ये गारव्यासारखं आपल्याला होता आलं पाहिजे. बरोबर. एक तू मित्र कर आरशा सारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. एक मित्र असावा आणि त्या मैत्रीची भूमिका आपल्याला आता निभावावी लागणार आहे. तुम्ही इथून जाताना ह्या जाणीवा करून घ्या की या समाजामध्ये खूप अडचणी आहेत आणि त्या सोडवण्यासाठी सुद्धा आपली जबाबदारी आहे. आम्ही आमच्या रयत विद्यार्थी विचार मंचच्या माध्यमातून 200 जण आहोत. अशी कुठलीही अडचण आमच्याकडे आली तर आम्ही ती सोडवण्यासाठी प्रयत्न करतो. एकत्र येतो, पैसे जमा करतो, त्या विद्यार्थ्यांच्या ऍडमिशन साठी आम्ही मदत करतो. ऍडमिशन असेल, त्याला साहित्य असेल, आम्ही अनेक विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देतो. आम्ही आजपर्यंत एका वर्षाला 5-5, 10-10 लाख रुपये फीज माफ करण्याचं काम आम्ही केलेलं आहे. याच पद्धतीने तुम्ही सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये काम केलं पाहिजे. NSSच्या माध्यमातून तुम्ही आयुष्याची शिकवणी घेऊन चाललेला आहात. तुम्हाला खूप काही गोष्टी कळणार आहेत, तुम्हाला खूप काही गोष्टींचा अनुभव घ्यायचा आहे. ठीक आहे. तुमच्या माध्यमातून खूप चांगलं कार्य व्हावं, तुमच्याकडून खूप चांगल्या पद्धतीने सामाजिक उपक्रम राबवले गेले पाहिजे, तुमच्यामधून खूप चांगले समाजसेवक घडले पाहिजेत. यासाठी तुम्ही प्रयत्न करा. आजचा तुमचं जे 7 दिवसाचं कॅम्प आहे वाया घालवू नका. तुम्हाला भूक लागली, तुम्हाला झोप येते, पण तुमची झोप उडाली नाही. तुमचं वय 25 पर्यंत तुमच्याकडे उमेदीचा काळ आहे. वयाच्या 25 वर्षापर्यंत तुम्हाला पाहिजे ते तुम्ही करण्यासाठी जिद्द ठेवू शकता आणि 30व्या वर्षापर्यंत तुमच्याकडून सर्व काही झालं पाहिजे. की 30 वर्ष संपेपर्यंत माझं सगळं ऑल सेट पाहिजे. इथे जिल्हाधिकारी कलेक्टरची किती मुलं आहेत? किती मुलं आहेत? कलेक्टर आई वडील कलेक्टर आहेत, IAS ऑफिसर आहेत, असे किती जण आहेत? मोठे कॉन्ट्रॅक्टर आहेत, असे कोणाचे आहेत? कॉन्ट्रॅक्टर आहेत मोठे, बिल्डिंग ब्रिज माझ्या वडिलांनी बनवले आहे, कोणी आहे? बिझनेसमॅनची मुलं आहेत. आपण सगळे ऍव्हरेज घरातली गरीब घरातली मुलं आहेत. बरोबर. आपल्या प्रत्येकाची जबाबदारी काही आपण स्वतः काढायला पाहिजे आणि घडत आपण घडवलं सुद्धा पाहिजे. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. हात घ्यावे म्हणजे काय? त्यांचा गुण घ्यावा, त्यांची वृत्ती घ्यावी, देण्याची वृत्ती घ्यावी. नाही तर म्हणाल आपल्याला खाण्याची साहित्य खाण्याची गोष्ट म्हणून त्याची हातामुळे नाही, त्याची वृत्ती आपल्याला घ्यायची आहे आणि त्या वृत्ती घेऊन आपण सुद्धा देणारे बनले पाहिजे. आपला ज्या वेळेला आपली सॅलरी होईल त्या सॅलरी मधले 1000, 2000, 5000 एखाद्या गरीब विद्यार्थ्याच्या शिक्षणासाठी तुम्ही काढण्यासाठी प्रयत्न करा. त्याचबरोबर SIP करा, इन्व्हेस्टमेंट करा. बरोबर. पैशाशिवाय किंमत नाही. पण पैशाशिवाय किंमत नाही, पण माणुसकी सुद्धा गरजेची आहे. पैसा इतका कमवा, माणुसकी त्याच्यापेक्षा दुप्पट कमवा. ओके. कारण आपण ग्रामीण भागातून आलेलो आहोत, सगळे तिकडच्या जिल्ह्यामधून आपण आलेलो आहोत. त्या जिल्ह्यामध्ये गेल्यानंतर त्या जिल्ह्याचं उत्कर्ष करण्याचं, त्या जिल्ह्याचा आणि त्या गावाचं काम करण्याचं, जे आपण ह्या गावात केलं तेच आपल्या पण गावात करण्याचा प्रयत्न करा. तुम्हा सर्वांना मी माझ्याकडून रयत विद्यार्थी विचार मंचाकडून पुढील वाटचाली शुभेच्छा देतो. मला दिसतंय तुम्ही खूप आता भूक लागली आहे, थकलेले आहात. माझ्या नंतर परत आपण चर्चा करू. मी तुमच्या कॉलेजला पण येणार आहे, कॉलेजमध्ये चर्चा करू. rayatbbm.in वेबसाईट आहे. rayatbbm.in या वेबसाईटवर जा. तुम्हाला रयत विद्यार्थी विचार मंच कार्य करेल. ज्यांना जॉईन करायचंय त्यांनी रयत विद्यार्थी विचार मंच वेबसाईटला भेट दिल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये फॉर्म पण आहे, तुम्ही जॉईन करा. तुमच्याकडनं काही अपेक्षा नाही, तुम्ही फक्त जॉईन झालं पाहिजे. जॉईन होऊन जे विद्यार्थी आपल्याकडे जॉईन होतील, जे गरीब विद्यार्थी आहेत त्यांच्या मदतीसाठी आपण थोडं आलं पाहिजे. एवढंच आपल्याला काम करायचंय. आणि आपण हे काम करत असताना तुम्हालाही कधी गाईड लागलं, कधी वाटलं काही विचारायचंय, कुठली अडचण आली, पोलीस यंत्रणेची काही मदत लागत असेल, वकील क्षेत्रातील काही मदत लागत असेल, काही प्रश्न असतील, काही अडचणी असतील तर मला नक्की फोन करा, नक्की कळवा. तुमच्या अडचणी सुद्धा आम्ही तुमच्या प्रयत्न करतो, तुमच्या बरोबर राहण्याचा प्रयत्न करतो.
तुम्ही आता जेवणासाठी जाऊ शकता. तुमची मी सुटका करतो. तुमची सुटका करणं आता माझ्यासाठी खूप गरजेची आहे. नाही तर उपाशी पोटी एखाद्याला चक्कर यायची आणि परत आम्हाला त्याला मदत करावी लागेल. तुम्हाला सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद. जय शिवराय. जय श्रीराम.